अनेक गांडू पांडू आणि बंडू आले आणि गेले. शिवसेना इथे मजबूतीनं उभी आहे आणि ती राहणार. हा स्वतःला काय म्हणतो, बंडू द बॉस. अरे गांडू द बॉस. बरोबर ना. आता यापुढे त्याला गांडू द बॉस म्हणायचं. त्यांना सांगाय परभणी आहे. तो असं म्हणतो, जसं राहुलजींनी सांगितलं आमदारांनी, माझ्या अंगावर येऊन दाखवा. आता तो कुठल्या बिळात बसला पहिलं बघून घ्या. विकासाच्या गोष्टी करतो हा माणूस. मला वाटतं 2 वेळा आमदार झाला, 3 वेळा खासदार झाला. जवळजवळ 20 वर्ष हा माणूस सत्तेमध्ये आहे. मला काल आमच्या रेंगे पाटलांनी सांगितलं की या 20 वर्षात त्यांनी इथे साधी पिठाची गिरणी आणली नाही. हा का विकास करणार म्हणतात. साधी पिठाची गिरणी जो माणूस इथे निर्माण करू शकला नाही, हा माणूस विकास करणार. गवळण फुलिले. अरे त्या भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदीला 12 वर्ष विकास सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार. हे म्हणे ऑपरेशन टायगर करतायत साले. ऑपरेशन टायगर नाही, यांनी आता ऑपरेशन प्रभू श्रीराम सुरू केलेलं आहे. ऑपरेशन श्रीराम, रामाचं ऑपरेशन. ज्या श्रीरामाने यांना सत्ता मिळवून दिली, आम्ही त्या रामाच्या अयोध्येसाठी शिवसैनिकांनी बलिदान दिलं. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हा लढा उभा केला हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा. आणि मंदिर हे म्हणून रामाचं मंदिर उभं राहिलं. त्या रामाच्या मंदिरातल्या 550 कोटीच्या दानपेट्या या भारतीय जनता पक्षानं पळवल्या. हे यांचं हिंदुत्व. आणि त्यांच्या पक्षामध्ये हे गांडू द बॉस बूट चाटायला गेलेले आहेत. तेव्हा या देशामध्ये जी परभणीचा लौकिक आहे, की या परभणीमध्ये कोणीही गद्दारी केली तरी त्या गद्दाराला गाडण्यातच येतं. आणि काय विकास, विकास म्हणजे काय. परभणीचा हा काय विकास करणार आहे. हा काय परभणीचं दुबई करणार आहे का. हा काय परभणीचं सिंगापूर करणार आहे का. हा काय परभणीचं स्वित्झर्लंड करणार आहे का. अरे हा पत्र्याच्या घरात राहणारा साधा शिवसैनिक आज कुठे राहतो. 2000 कोटीचा मालक आहे म्हणून मला कोणीतरी सांगितलं. शिवसेना या 4 अक्षरामुळे मिळालेली ही ताकद आहे. शिवसेना या 4 अक्षरामुळे आणि ठाकरे कुटुंबामुळे. तो असं म्हणतो मला चापटी मारून दाखवा. अरे चापटी काय, तुला तुडवणार आम्ही. मला चापटी मारून काय दाखवा. ऑपरेशन तुडवा हे त्यासाठीच आहे. गद्दार दिसला की तुडवा हे आमचं ऑपरेशन आहे. हे शिवसेनेचं ऑपरेशन आहे. आणि त्यासाठी कोणत्याही आदेशाची गरज नाही. हा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आदेश आहे. आणि बंडू सारख्या गांडूने आम्हाला आव्हान देऊच नाही. तेव्हा शिवसैनिकांना मी इतकंच सांगितलं, ही परभणी शिवसेनेची, शिवसेनेचीच राहील. असे बंडू गांडू येतील आणि जातील, चिंता करायचं कारण नाही. मला तर मगाशी येताना असं वाटलं राहुल आमदार की तुमचीच एखादी विजय मिरवणूक चाललेली आहे. असंच वातावरण होतं. नंतर कळलं की आपण गांडू द बॉसच्या मैताला आलेलो आहोत. असो, उद्धवजींना आपल्याला पूर्ण पाठिंबा द्यायचा आहे.
उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आपल्याला परत शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. आणि जसं राहुल आमदारांनी आमच्या सांगितलं, या भागातले 4 आमदार तुम्ही निवडून देणार आहात. ही जबाबदारी जर प्रत्येकानं घेतली तर 2029ला 100च्या वर आमदार आपले निवडून येतील आणि आपण स्वतःच्या ताकदीवर या महाराष्ट्रात सत्ता आणू आणि मग विकास काय असतो या गांडूद्या बॉसला दाखवू. तूर्त मी तेव्हा शिवसैनिकांचा हा उत्साह, ही जिद्द, ही लढण्याची ईर्षा अशीच ठेवा. नक्कीच महाराष्ट्र आपला ताब्यात घेऊ इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद.